असं कधी झालंय का की 18 पेक्षा जास्त गुण जुळलेत म्हणून कधीच वाद झालेला नाहीये किंवा ते लग्न मोडलेलेच नाहीये, नाही असं तर होतच नाही. किंवा कितीतरी- ज्यांनी बघितलेलंच नाहीये, पत्रिकाच बघितलेली नाहीये, त्यांचे मे बी 18 पेक्षा कमी गुण जुळले असतील आणि म्हणून सगळीच लग्न तुटली आहेत. असं तर अजिबात होत नाही. माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही जेव्हा लग्न जमवता ना तेव्हा महत्वाच्या 5 गोष्टी काय बघितल्या पाहिजेत. तर त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचा आर्थिक फ्लो कसा आहे, त्या व्यक्तीच्या हातात संतती प्राप्ती आहे का, आणि त्या व्यक्तीचं आरोग्य कसं आहे. बरोबर. हे जर तुम्ही 4 ते 5 गोष्टी ह्या ठराविक त्याच बघितल्या तर उलट तुमचं लग्न जास्त काळ टिकेल. कारण जेव्हा माझ्याकडे 2 जण येतात की आम्हाला लग्न करायचंय तेव्हा मी त्यांना चार्ट करून देतो. ओके. स्वभावामध्ये ही व्यक्ती खूप जास्त बोलणारी आहे, ही अबोले, किंवा ह्या व्यक्तीला खूप जास्त राग येतो, ऍडजस्ट तुला करायचंय. सो हे चार्ट करून देतो मी. स्वभावामध्ये यांचा चांगला, यांना ऍडजस्ट करायचंय. किंवा नोकरीमध्ये या व्यक्तीला या काळात आर्थिक अडचण येणार आहे, तू जर ऍडजस्ट करणार असेल तरच लग्न कर, नाहीतर याला आर्थिक अडचण आली म्हणून तू आता सोडून जाणार असेल तर लग्नच करू नको. बरोबर. किंवा संतती प्राप्ती, दोघांनाही जर संतती प्राप्ती होणार असेल तरच संतती होणार आहे. एकाच्या हातात संतती प्राप्ती आहे, दुसऱ्याच्या हातात नाहीये म्हणल्यावर संतती होणार नाहीये. अच्छा, म्हणजे तो योग दोघांच्या हातावर असावा. येस. त्यामुळे मग हात चेक करताना मी दोघांचा चेक करतो की संतती आहे का, असेल तर दोघांना कितव्या वर्षी आहे, आणि नसेल तर मी सांगतो की ह्या व्यक्तीला संतती नाहीये. जर तुम्हाला चालणार असेल तरच लग्न करा, नाहीतर पुढे जाऊन त्या गोष्टीमुळे वाद होऊन सेपरेशन नको.